Nomination is always get confused for shares in bank and housing society. Elaborate the same. विल करताना काही एज लिमिट नाही. हां, एज लिमिट म्हणजे कमीत कमी 18 वर्ष तर असायला पाहिजे. आणि विल करताना एज लिमिट सी मोर. विल तुम्ही तेच करू शकतात जे मालकीची गोष्ट आहे. तुम्हाला मिळणार आहे ते तुम्ही ट्रान्सफर करणार तर ते जे तुमच्या ॲक्च्युअल पोझिशनमध्ये आहे. म्हणजे हे पुस्तक जर माझ्या मालकीचं आहे तरच मी हे दुसऱ्याला देऊ शकतो. हे प्रॉपर्टी जर माझ्या नावावर एक्सक्लुझिव्हली आहे तरच मी दुसऱ्याला देऊ शकतो. पण ही प्रॉपर्टी जर जॉईंट नावावर आहे तर विदाऊट हिज कन्सेंट आणि विलमध्ये तुम्ही त्या प्रॉपर्टीचा तुमच्या शेअर्सचा उल्लेख करायचा. जर ती तुमच्या प्रॉपर्टी नावावर नसेल आणि तुम्ही जर विल लिहिलेलं असेल तर त्या विलला अर्थच नाही. नॉमिनेशन इज ऑलवेज गेट कन्फ्यूज फॉर शेअर्स इन बँक अँड हाऊसिंग सोसायटी. एलॉबरेट दी सेम. ॲब्सोल्युटली. कसं आहे की हाऊसिंग सोसायटीमध्ये नॉमिनेशन्स जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जर तुमचं नॉमिनेशन कसं आहे की तुम्ही कोणालाही करू शकतात. पण सक्सेशनमध्ये पर्सनल लॉ ॲप्लिकेबल होत असल्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीचा हेअर म्हणजे वारस असणं हे महत्त्वाचं आहे. आणि वारस दाखला हा तुम्हाला डेफिनेटली हायर अथॉरिटीकडूनच घ्यावा लागतो. फॉर एक्झाम्पल जर तुमची प्रॉपर्टी मुंबईमध्ये आहे तर तुम्हाला हायकोर्टमधूनच हायकोर्टमध्येच ॲप्लिकेशन करावं लागेल. आणि ते ॲप्लिकेशन मूव्ह करणं, त्याच्यानंतर ते समन्स पाठवणं, जेवढे लिगल शेअर त्यांना तिथे हजर राहून त्यांचं म्हणणं जे काय असेल ते त्यांना द्यायचं आहे. आणि मग कोर्ट निर्णय घेतं की कोणाच्या नावावर काय ट्रान्सफर करायचं आहे. आणि ज्या वेळेला ते ऑथेंटिकेटेड होतं त्यावेळेला त्या व्यक्तीकडे ज्याला मिळालेलं असतं त्याच्याजवळ लिगल टायटल जातं. जोपर्यंत ती ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत लिगल टायटल क्लिअर होत नाही. आणि जर त्याच्यामध्ये चॅलेंज केलं गेलं, फॉर एक्झाम्पल आता विल आहे, प्रोबेटसाठी तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि ते ॲप्लिकेशन जर समोरच्या वारसाने चॅलेंज केलं देन दॅट विल कन्वर्टेड इन टू सूट. आणि एकदा ते सूटमध्ये कन्वर्ट झालं तर डेफिनेटली इट विल टेक मिनिमम 20 to 25 years. सो ऑलवेज बेटर टू क्लिअर इन माइंड की काय डॉक्युमेंट्स घ्यायचं आहे, कशा प्रकारे तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे. बिकॉज कसं आहे की काही आमचेही प्रोफेशनल मित्र आहेत, ते कसं आहे की तुम्ही जे सांगणार त्याप्रमाणे ते काम करणार. बिकॉज ॲज अन ऑफिसर ऑफ कोर्ट दे हॅव टू डू दॅट थिंग विच यू आस्क फॉर. आणि कोर्टही तुम्हाला त्याच प्रेयर देणार ज्या तुम्ही मागितलेले आहे. जास्त काही कोणतंही कोर्ट तुम्हाला वाढवून देणार नाही. सो म्हणण्याचा उद्देश असा आहे की ज्या वेळेला तुम्ही कोणतीही गोष्ट करणार त्याचा थोडंसं मागे पुढे पूर्ण विचार करून त्याची ऑथेंटिसिटी बघून. कारण तुम्हाला आता जो 101 सेक्शन आहे, तुम्ही ॲप्लिकेशन फाईल करायला गेला तर ते म्हणणार की ते तर सेक्शनचं निघून गेलेलं आहे. नाऊ दॅट सेक्शन इज नो मोर ॲप्लिकेबल. तुम्हाला 154B29 मध्ये ॲप्लिकेशन करायचं आहे तर तुम्हाला ते 150B29च्या ॲप्लिकेशनप्रमाणे तुम्हाला ते प्रेझेंट करून त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं लागणार. आणि बँकेच्या याच्यामध्ये नॉमिनेशन्स बँकेचं थोडंसं कॉम्प्लिकेशन्स आहेत. तो पहिला कोण आणि नंतर कोण त्याच्यावरती बरंच आहे. ते इट विल बी बेटर टू फोनवर बिकॉज इट अगेन मोर क्रिएट. कारण
चार्टर्ड अकाउंटंटने याच्यामध्ये त्यांचं एक वेगळं ओपिनियन आहे. त्यांनी प्रोव्हिजन स्पेसिफिकली करून दिलेलं आहे तशा प्रकारे की पहिला कोण मेलेला आहे, दुसरा कोण मेलेला आहे. कारण बँकेमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता सांगण्याचा प्रयत्न करतो मी की 2 व्यक्तींच्या नावावरती शेअर्स आहेत. 2 व्यक्तींच्या नावावरती शेअर आहेत आणि एक व्यक्ती 3 दिवसा अगोदर मेलेला आहे, दुसरा व्यक्ती आज मेलेला आहे. तर पहिल्या मेलेल्याचे लिगल हेअर नाही विचारत, जो दुसरा मेलेला जो आहे त्याचं लिगल हेअर त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं. सो कारण तो तेव्हा मेलेला आहे कारण त्याच्यामध्ये जॉईंटली अँड सेव्हरली सोलली परम्युटेशन कॉम्बिनेशन्स पण भाग आहे. सो इट इज बेटर टू एक्झॅक्टली काय ते आहे त्याच्यावरती नॉमिनेशनमध्ये काय स्पेसिफिकली म्हटलेलं आहे, ओनरशिप कशा प्रकारची होती, ती एकाच व्यक्तीची होती की जॉईंट लोकांची होती, त्याच्यामधलं कोणतरी एक्सपायर झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्याचं एक थोडंसं अंदाज घेता येईल. A is a father, B is a wife, C and D are the son. C and D is the son of A and B. They are living in row house and A died. Then B, C, D approach High Court for the letter of administration. On the name of BCD. Now, same day before B, wife of A, mother of CD. BCD approach High Court and obtain the letter of now same. अच्छा, इंटरेस्टिंग क्वेश्चन की ज्या वेळेला तुम्हाला ऑर्डर मिळाली त्यावेळेला बी एक्सपायर झाली, तर ते कशा प्रकारे होणार. तर कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं आहे की BCD जे काही ऑर्डर दिलेली असेल की तिघांच्या नावावरती आहे किंवा बी ला दिलेली आहे आणि बी एक्सपायर झाली, तर दॅट प्रॉपर्टी हॅव्हिंग 50-50% शेअर ऑफ C and D. बिकॉज कोर्टाने सांगितलेलं आहे की तिघांनाही द्यायची आहे किंवा एकाला दिलेली आहे आणि ती व्यक्ती जर एक्सपायर झाली तर त्यांचे शेअर्स डिवाइड इन लिगल हेअर्स, मग त्याच्यासाठी पुन्हा कोर्टामध्ये जायची गरज नाही. हिंदू विडो एक्सपायर ओनली विथ नॉमिनेशन. हिंदू विडो एक्सपायर, हिंदू विडोचं जे डिस्ट्रीब्युशन आहे दिस इज डिफरंट फ्रॉम हिंदू मॅन. तर हिंदू विडोचं ते मी स्वतःही बघूनच, कारण मोस्टली हिंदू मॅन्सचं असतं ते 1/3 किंवा इक्वली हे कॅल्क्युलेशन करायला सोपं असतं, पण ज्या वेळेला हिंदू विडो आपण म्हणतो त्यावेळेला थोडंसं ते कॉग्नंट ॲग्नंट ते बरेच प्रकार त्याच्यामध्ये येतात. सो instead of giving a false or wrong views, it is always better to see the fact and as per that fact to give the proper answer. Now and C and D want to sell the row house, withdraw the name property card, but CIDCO is again asking letter of administration because there is no change in situation. नाही, यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे ती ऑर्डर काय झालेली आहे ती पहिली बघावी लागेल. त्याच्यामध्ये जर त्याच व्यक्तीला दिलेला असेल आणि ती व्यक्ती जर गेलेली असेल तर आय डोंट थिंक सो की ते पुन्हा त्याच्यावरती कारण कसं आहे की ज्या वेळेला तुम्ही LA कोर्टामध्ये फाईल करतात त्यावेळेला तुम्हाला सर्व वारसांचे ॲफिडेव्हिट्स येतात. सर्व वारसांचे ॲफिडेव्हिट आल्यावर त्या स्पेसिफिक ऑर्डरमध्ये लिहिलेलं असतं
की ह्या व्यक्तीला एवढेच वारस आहेत, ह्यांच्या व्यतिरिक्त कोणी वारस नाही. जर हे एका ऑर्डरमध्ये डिफाईन झालेलं आहे तर त्याच्यासाठी पुन्हा सिडकोने ते लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मागणं हे संयुक्तिक वाटत नाही. कारण लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 75,000 कोर्ट फी वन टाईम आहे. त्याच्यानंतर ॲडव्होकेट फीज, मिसलेनियस एक्सपेन्सेस अँड गो ऑन. सो डेफिनेटली थोडंसं पुन्हा ते रिकन्सिडर करायला हवं. आय डोंट थिंक की वन्स इट इज डिसाइडेड केस देन अगेन दे आस्क फॉर one flat is owned by the father, no, joint, and now they both want to transfer the property in name of second son. So what is the stamp duty? तुम्ही इथे म्हटलेलं आहे फ्लॅट जर मुलाला देतायत तर गिफ्टमध्ये त्यांना एक्झम्पशन मिळू शकतं. वडिलांचा शेअर्स भावाला, पण भावाचा शेअर्स भावाला जाताना त्याच्या शेअर्सच्या मार्केट व्हॅल्यूची स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेट करावी लागेल आणि ती स्टॅम्प ड्युटी भरल्यानंतरच तो डॉक्युमेंट रजिस्टर करावा लागेल, तरच इट विल बी व्हॅलिड. देअर इज देअर एनी डिफरंट स्टॅम्प ड्युटी क्लॉज ऑर चार्जेस फॉर कंडिशनल गिफ्ट, or it will be same as gift as per stamp act? Same. No. See, कंडिशनल गिफ्ट म्हणजे काय की एक लाईन त्याच्यामध्ये आपण टाकतो इन अग्रीमेंट, इन डीड. आता हे जे आहेत, आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बँगलोरमध्ये जर तुम्हाला ॲग्रीमेंट सेल परचेस करायचं असेल तर तुम्हाला ॲग्रीमेंट ऑफ सेल करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेल डीड सुद्धा करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही सेल डीड करत नाही तोपर्यंत तुमचं कन्व्हेन्स होत नाही. बट इन अवर केस, स्पेशली महाराष्ट्र, त्याच्यामध्ये तुम्ही ॲग्रीमेंट ऑफ सेल केलं आणि त्याच्यामध्ये रिसीट जरी लावलीत आणि ते डॉक्युमेंट रजिस्टर्ड केलं, तुम्ही सेल डीड नाही केलं तरी सुद्धा म्हणजे सेल डीड केलं तर कन्व्हेन्स, पण नाही केलं तरी सुद्धा जास्त काही फरक पडत नाही. करायला हवं पण काही इफेक्ट नाही होत तर निष्काळजीपणा करतात लोक, दुसरं काही नाही. पण गिफ्ट इटसेल्फ इज कन्व्हेन्स, रिलीज इटसेल्फ इज कन्व्हेन्स, तुमचं सेल डीड इटसेल्फ इज कन्व्हेन्स. आता ते म्हणतात की सगळं जर कन्व्हेन्स तर मग आता ही कन्व्हेन्सवरून मारामारी कशासाठी? कन्व्हेन्स हे झालं तुमच्या एका फ्लॅटचं, बट अगेन त्याच्यामध्ये जी तुमच्या कंपाऊंड आहे, कंपाऊंड पासून तुमच्या बिल्डिंग पर्यंत, बिल्डिंगच्या खालती जी काही जागा आहे ती सुद्धा संस्थेच्या नावावर होणं गरजेचं आहे. त्याच वेळेला तुम्ही पूर्ण मालक म्हणून कन्सिडर केले जातात. तर फॉर दॅट कन्व्हेन्स डीड इज नेसेसरी. डीम कन्व्हेन्स हे एक तात्पुरतं सोल्युशन आणलं होतं, म्हणजे अजूनही आहे ते मोफामध्ये महाराष्ट्र ओनरशिप, परंतु इट नॉट वर्क. इट इज जनरली डूम कन्व्हेन्स इटसेल्फ. कारण गव्हर्नर आपल्या डेप्युटी रजिस्ट्रारना, डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारला एवढे पॉवर्स दिलेले आहेत की कधी कधी ते ऑर्डर दिल्या जातात, त्याच्यानंतर मग परत ते अपीलमध्ये जातात हायकोर्टला. सो त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत. गिफ्ट डीड रिवोक करू शकतो का? तेच मी सांगितलं, कंडिशनल गिफ्टमध्ये जर तुम्ही कंडिशन टाकलेली असेल, कसं आहे की गिफ्ट डीड हे जर तुमची कंडिशन कंप्लायड झाली, म्हणजे ॲग्रीमेंटमध्ये काही लिहिलेलं नसेल तर तुम्ही कॅन्सल नाही करू शकत. बट तुमच्या डीडमध्ये एक स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत हे गिफ्ट पूर्ण होणार नाही. ती गोष्ट पूर्ण झाली नाही, ती कंडिशन कंप्लीट झाली नाही, त्यामुळे तुम्ही ते कॅन्सल करू शकता. दॅट इज द डिफरन्स. इन केस ऑफ कंडिशनल गिफ्ट
if donor and donor or donee wants to sell, नाही, डोनर आणि डोनी हे वेगवेगळे लोक आहेत. वॉन्ट्स टू सेल दॅट प्रॉपर्टी, देन हू कॅन सेल इट? अच्छा, कंडिशनल गिफ्ट मध्ये मध्येच, और इफ इट गोज फॉर रिडेव्हलपमेंट, देन व्हॉट विल बी कोर्स ऑफ ऍक्शन? ज्या वेळेला तुम्ही गिफ्ट देता, तर ज्या वेळेला तुम्ही गिफ्ट देता त्यावेळेला तुम्ही तुमचा अधिकार जो असतो तो तुम्ही संपवलेला असतो. तो अधिकार तुम्ही कंडिशनल मध्ये तिथपर्यंतच ठेवू शकतात जो त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. तुम्हाला आता रिडेव्हलपमेंट आणि हे जर सगळे प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये टाकायचे असतील आणि कदाचित तुमच्या बिल्डिंग ही रिडेव्हलपमेंटसाठी झालेली असेल, म्हणजे अराउंड 35 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, तशा केसमध्ये तुम्हाला तो डॉक्युमेंट बनवताना ती कंडिशन स्पेसिफिक करावी लागेल. पण त्यावेळेला जर त्याच्यात कंडिशनच नसेल लिहिलेली तर तुम्ही ते त्याच्यावरती काही तुमचा अधिकार मागू शकत नाही, कारण ऑलरेडी तुम्ही गिफ्ट देताय विदाउट एनी मॉनिटरी कन्सिडरेशन. व्हॉलेंटरी यू आर ट्रान्सफरिंग युअर ओनरशिप टू अनदर पर्सन अलॉंग विथ पोझेशन. कंडिशनल गिफ्टमध्ये फक्त पोझेशन ही आणि तुम्ही कंडिशन्स ह्या एक व्हॅलिड कंडिशन्स असल्या पाहिजेत. म्हणजे काही तुम्ही कंडिशन टाकली की ह्याने ह्याला मारलं किंवा ह्याने ह्याचा हातपाय तोडला तरच मी ह्याला हे देणार, देन इट इज इनव्हॅलिड कंडिशन्स. ह्या कंडिशन्स ऍप्लिकेबल होणार नाही. सो युअर कंडिशन इज ऑल्सो व्हॅलिड, आणि ज्या वेळेला हे सर्व गणित जुळतं त्यावेळेला इट विल बी व्हॅलिड. कारण सुप्रीम कोर्टाने हे जे ऑर्डर दिले त्याच्यामध्येही म्हणतात की हे मरणानंतर द्यायचं, म्हणजे इट इनडायरेक्टली इज अ विल. पण त्यांनी त्याच्यावरती सांगितलं की बाबा हे त्याचं हेडिंग होतं गिफ्ट आणि ते रजिस्टर झालेलं होतं, त्याच्यामुळे ठीक आहे, दॅट कंटिन्यूज. पण असेही प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये होऊ शकतात, गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे माय इंटेन्शन टू pitch is की how much important is your documentation is. नाही, हे ॲक्च्युअल जर समोर असेल तुमच्याजवळ, कारण कसं आहे की असं एकदम अंदाज आपण मारू शकत नाही. ज्या कुठेही तुम्ही गेलात, कायद्यामध्ये गेलात, कोर्टामध्ये गेलात किंवा, तर यू शो मी दी डॉक्युमेंट फर्स्ट. कारण हे कसं असतं की तुम्ही जे आता प्रश्न मला जे आलेले आहेत दॅट इज इमॅजिनरी वन, की बाबा हे असं झालं तर तसं झालं तर त्याच्यामुळे एक्झॅक्टली समोर कसं आहे की माझ्यासमोर आता काही नाही आहे एक्सेप्ट दिस क्वेश्चन्स. पण ज्या वेळेला डॉक्युमेंट हे असं झालं, हे असं झालं, देन इट विल बी हेल्प मी टू एक्सप्लेन यू इन अ बेटर वे. फर्स्ट मी एवढंच सांगेन की विल पण ज्या वेळेला तुम्हाला बनवायचं असेल किंवा तुमच्या कोणाला रिलेटिव्हला बनवायचं असेल तर बऱ्याच वेळेला लोकांचा असा आहे, म्हणजे माय ओन एक्सपिरियन्स मी सांगतो की लोक सांगतात की साहेब आम्हाला विल बनवायचं आहे, तुम्हीच सांगा काय करायचं, हे बरोबर आहे का की हे असं केलं तर नाही आहे का. आणि बऱ्याच वेळेला मला असं त्यांच्या बोलण्यातून, कारण आजकालची माणसंही खूप हुशार झालेली आहेत, ते बरंच फिरून आलेली असतात, तर हे असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल. तर त्यामुळे काय होतं की वकील पण अशाच पद्धतीने सांगतात, हे बघा हे असंच करा, नो त्याला नका देऊ, तुम्ही ह्यालाच द्या, तुम्ही हे नका करू. म्हणजे विल हा स्वतःचा विल बनवतोय का त्याचं विल बनवतोय, हाच एक इंटरेस्टिंग प्रश्न असतो. कारण हे आम्ही अनालाइज करत असतो ज्या वेळेला आम्हाला ती व्यक्ती आमच्या समोर बसलेली असते आणि ती आम्हाला सांगत असते, तर त्या सांगण्यावरून एक अंदाज आम्ही घेत असतो की ह्याला एक्झॅक्टली काय हवंय. मग आम्ही जेव्हा त्यांना सांगतो की तुम्ही या पद्धतीने विचार करा, हे काय काय आहे, कशा प्रकारे आहे, तुम्ही एक लिस्ट बनवा. ते लिस्ट बनवल्यानंतर तुमचे वारस किती आहेत, कोणाला काय द्यायचंय, कशा प्रकारे द्यायचंय. कारण ज्या वेळेला तुम्ही एक शेवटचं बनवणार दॅट इज युअर लास्ट विल. म्हणजे अगोदरचं विल असेल ते निकालात निघालं.
तर ऑल दीज फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड. म्हणजे कारण सगळ्यात मी सजेस्ट करेन की वेन एव्हर यू वॉन्ट टू एक्झिक्यूट एनी डॉक्युमेंट, तुम्ही क्लॅरिटी घ्या की कशा प्रकारे करता येऊ शकेल, कशामध्ये स्टॅम्प ड्युटी आम्हाला कमी भरता येईल, विच इज दी गुड वन टू एक्झिक्यूट, म्हणजे विच नॉट रेज अनदर पर्सन. कारण ड्यू डिलिजन्स हे जो घेणारा असतो किंवा ज्याला मिळत असतं त्याचं असतं. जर त्याने त्याच्यात चूक केली देन इट इज हिज ओन मिस्टेक. कायदाही त्याला काही मदत करू शकत नाही. डीम कन्व्हेन्स, सो इट इज, सी whenever you say ki you have two choice, go for conveyance or dim conveyance. So I always request my client, don't decide in your mind ki I want to go for dim conveyance itself. कारण प्रॅक्टिकली डीम कन्व्हेन्स मध्ये काय आहे की थोडंसं मिसअप्रोप्रिएशन किंवा त्याच्यामध्ये एक चेन तयार झालेली आहे जी नसायला हवी. आय डोंट वॉन्ट टू से ऑन दिस. पण कसं आहे की इफ इट इज पॉसिबल, डीम कन्व्हेन्स ओनली पॉसिबल इन केस व्हेन युअर बिल्डर इज नॉट ट्रेसेबल. पण आता ह्या कन्क्लुजनवर येण्यासाठी you have to go through in detail of your development agreement. डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये तुम्हाला बघावं लागेल की व्हॉट इज द अग्रीमेंट एक्झिक्युटेड बिटवीन द लँडलॉर्ड अँड बिल्डर. लँडलॉर्ड एंटायरली सेल द लँड टू द बिल्डर or the land is partly in consideration and partly in partly in consideration and partly in construction. म्हणजे ह्याच्या बदल्यामध्ये मी अर्धे पैसे दे आणि अर्ध्याचं मला स्ट्रक्चर दे. किंवा मी तुम्हाला डेव्हलपमेंट राईट्स दिलेले आहेत, यू डेव्हलप दिस प्रॉपर्टी, त्याच्यामधलं आपण सेलिंग मधले आपण एक पर्सेंटेज ठरवून देऊ. आता यामध्ये जे डेव्हलपमेंट राईट्स फक्त घेतलेले आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपरला काहीच राईट नाही आहेत. म्हणजे भले डेव्हलपर तुमचा ट्रेसेबल नसला तरी सुद्धा त्याच्याकडे राईट्सच नाही आहेत. तर तुम्ही त्याच्या मागे जाऊन काय करणार? आणि तुम्ही सर्टिफिकेट घेतले परंतु लीगल हेअर कोणतरी आला आणि लीगल हेअरने तिथे क्लेम केलं तर तुमचं चॅलेंज मध्ये जाणार आहे. So it is always better to first you have to read thoroughly your development agreement. What are the terms and conditions? Who are authorized to give you the conveyance of land? आणि तो जर traceable नसेल then you have to decide go for dim conveyance or go for actual conveyance with that particular person who have proper titles. Right title interest is the more important in your transaction. Yeah, definitely, sure. If you suggest any for dim conveyance, in general it's okay. I don't mind to take it. What are the documents required but to decide कोणत्या रस्त्याने जायचंय तर तो रस्ता डिसाइड करण्यासाठी फर्स्ट ड्यू डिलिजन्स ऑफ युअर डॉक्युमेंट्स विच इज अवेलेबल विथ यू अँड देन ओनली कम टू कन्क्लुजन विच इज युअर पाथ और राइट वे टू स्टार्ट युअर जर्नी. शेयर मार्केट सीखने की अनोखी पाठशाला जो सबको भाए और समझ में आए. What is short and butterfly?
short iron butterfly. If we are going for short straddle, to cover up the unlimited loss, we are doing long strangle. Wow, come on! Yes, I can teach, man! यहाँ मिले स्टॉक मार्केट संस्कार. When we step into a new world, we need sanskar. If you are going to step into this world called stock market, we will give you that sanskar. आपको कहाँ focus करना चाहिए? Skill पे. Never come in the markets to make money, or with the focus of making money. So we say become a pro. Become a pro. Money will flow. The fastest way to grow. अवधूत साठे ट्रेडिंग अकेडमी. फ्री लाइव YouTube सेशंस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें एंड फॉर फर्दर नोटिफिकेशंस प्रेस ऑन द बेल आइकॉन.